पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पूजा खेडकर विरोधात यूपीएससी कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। पूजा खेडकरांना यूपीएससीला खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। सनदी सेवेतून त्यांना बेदखल करण्याबाबत कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, पूजा खेडकरांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे, तसेच सनदी सेवेतून बेदखल करण्याची कारवाई देखील सुरू झालेली आहे। त्याचं कारण आहे की त्यांनी एकतर अनेक वेळेला परीक्षा दिली, परीक्षा देत असताना आपलं आडनाव बदललं। त्यांनी 6 वेळेला एम्सनी त्यांना विचारून सुद्धा त्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची चाचणी करण्यासाठी हजर राहिलं नाही। खाजगी अपंगत्व संस्थेचं प्रमाणपत्र त्यांनी दिलंय का खाजगी संस्थेचं, हे सगळं प्रकरण ज्या वेळेला उघडकीस आलं त्याच्यानंतरच एक सिंगल मेंबर कमिटी कॉन्स्टिट्यूट करण्यात आली होती केंद्र सरकारकडनं, आणि त्या समितीनं आत्ताच जे प्रेस रिलीज यूपीएससीच्या वतीनं देण्यात आलेले त्यातनं सांगण्यात आलं आहे की पूजा खेडकरवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांनी जी काही माहिती दिली ती खोटी होती म्हणून, आणि दुसरी त्यांची सनदी सेवेतली जी एंट्री होती, जो प्रवेश त्यांनी घेतला होता, मिळवला होता या खोट्या माहितीच्या आधारावरती, तर ती सुद्धा रद्द का करू नये अशा पद्धतीचा त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आणि त्या नोटिसीला उत्तर दिल्यानंतर ही वेळेमध्ये ही कारवाई पूर्ण होईल। त्याचा अर्थ असा की 2 पद्धतीच्या गोष्टी पूजा खेडकर यांच्याबद्दल आज घडल्या। एक म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये पोलीस कारवाई झाली, आणि दुसरी म्हणजे त्यांच्या संदर्भातलं यूपीएससीचं जे त्यांची नियुक्ती आहे ती सुद्धा आता रद्द झालेली आहे। यूपीएससीच्या प्रेस रिलीजमध्ये ते असं म्हणतायत की द यूपीएससी हॅज देअरफॉर इनिशिएटेड अ सिरीज ऑफ ऍक्शन्स, म्हणजे तुमच्या विरोधामध्ये आम्ही मालिकाच सुरू करत आहोत अगेन्स्ट इन्क्लुडिंग क्रिमिनल प्रोसिजर प्रॉसिक्युशन बाय फायलिंग अ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजे आम्ही पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करणार आहोत with the police authorities and has issued a show cause notice for cancellation of her candidature of the civil service examination 2022 department from the future examination। म्हणजे आधी गुन्हा दाखल करणं, त्यासोबतच त्यांची सनदी सेवेची जी भरती झालेली आहे ती रद्द का करू नये ह्या संदर्भातली कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। सिरीज ऑफ ऍक्शन अशा पद्धतीची प्रेस रिलीज त्यांनी दिलेली आहे। इट इज कॅटेगोरिकली स्टेटेड दॅट द फुलफिलिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन्स द यूपीएससी स्ट्रेटली अडहेअर टू इट्स कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट, जे काही यूपीएससी वरती घटनेनं दिलेली जबाबदारी आहे त्याप्रमाणे आम्ही ही कारवाई करत आहोत असं यूपीएससीने म्हटलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी यूपीएससीने ही प्रेस रिलीज दिली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय नेमक्या गोष्टी चुकलेल्या आहेत याबद्दलचा उहापोह केलाय। द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हॅज कॉन्डक्टेड अ डिटेल अँड थरो इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे आपल्याला माहिती असलेली पण आपण ज्याबद्दलची पूर्ण तपशीलवार विवेचन करू शकत नव्हतो अशी गोष्ट यूपीएससीने सांगितली की त्यांनी खात्याअंतर्गत यूपीएससी अंतर्गत पूजा खेडकर यांच्या संदर्भातली सगळी चौकशी केली। इन द मिसनेम ऑफ मिस पूजा मनोरमा दिलीप खेडकर, अ provisionally recommended candidate of the civil service examination 22, from this investigation it has been revealed that she fraudulently availed attempts beyond the permissible limit। म्हणजे पहिला मुद्दा पूजा खेडकर यांच्या विरोधात काय गेला तर त्यांनी खोटी माहिती देऊन अनेक वेळेला परीक्षा दिल्या। It has been revealed that she fraudulently availed attempts beyond the permissible limits under the examination rules by the faking her identity by way of changing her name। कसं केलं त्यांनी तर त्यांनी नाव बदललं स्वतःचं, आणि ही सुद्धा बातमी एनडीटीव्हीने ब्रेक केली होती की त्यांनी कशी नावं बदलली। आपल्याला आठवत असेल तर यूपीएससीचे जे फॅकल्टी आहेत उत्तर प्रदेशच्या फैजाबादचे गौतम यांनी एनडीटीव्हीशी बोलत असताना या सगळ्याचे तपशील दिले होते। आता दिसतं असं आहे की यूपीएससीने सुद्धा हेच मुद्दे तिथं घेतले आहेत। हर फादर अँड मदर्स नेम ज्या पद्धतीने बदललं त्यांनी, हर फोटोग्राफ, सिग्नेचर, हर ईमेल ID, मोबाईल नंबर अँड ऍड्रेसेस, आई वडिलांचं नाव, तसंच मोबाईल नंबर, आधार कार्ड, सह्या या सगळ्या पूजा खेडकर यांनी बदलल्या अशा पद्धतीचा यूपीएससीच्या प्रेस रिलीज मध्ये म्हटलेलं आहे, आणि हा खूप सिरियस ऑफेन्स आहे। द यूपीएससी हॅज देअरफॉर इनिशिएटेड अ सिरीज ऑफ ऍक्शन्स, माफ करा, अगेन्स्ट हर इन्क्लुडिंग क्रिमिनल प्रॉसिक्युशन, म्हणजे पूजा खेडकर यांना कदाचित जर 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर त्यांना त्यांच्या आईच्या संदर्भातली जशी फौजदारी कारवाई झाली त्याच पद्धतीनं त्याच मार्गाने जावं लागेल असं दिसतं आहे। आणि ही सर्वात मोठी घडामोड आहे भारताच्या सनदी सेवेच्या इतिहासामध्ये। कदाचित ही पहिल्यांदा असं घडलं असेल की एखाद्या प्रोव्हिजनरी सनदी अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये एवढी मोठी कारवाई सुरू झाली, आणि थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच सनदी सेवा रद्द करण्यासंदर्भातली कारवाई आता यूपीएससीने सुरू केलेली आहे।
अगदीच राहुल, पूजा खेडकरांचं पद रद्द झाल्यानंतर त्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे की त्यांना कायमचं ब्लॅकलिस्ट केलं जाईल? त्या बडतर्फ होतील. आता प्रश्नच नाहीये की त्या नव्याने काही करू शकतील, कारण हे सिद्ध झालं आहे युपीएससीच्या स्वतःच्या अंतर्गत चौकशीमध्ये की पूजा खेडकर यांनी अनेक वेळेला अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आणि पहिला प्रायमा फैसी आपण ज्याला म्हणतो, तर त्यांनी काय चुकीचं केलं आहे तर स्वतःचं नाव बदललं, आई वडिलांचं नाव बदललं आणि जे बियॉन्ड लिमिट्स होते म्हणजे त्यांना परीक्षा देण्यासाठीची जी मर्यादा होती 3 असेल 4 असेल त्या मर्यादेपेक्षा अधिकची त्यांनी संधी साधली. म्हणजे ही फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी आहे आणि फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अजिबात नाहीये. ही अशी केस बनेल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही सनदी सेवेमध्ये आलात आणि त्यानंतर त्या गोष्टी बाहेर आल्यानंतर युपीएससी काय करू शकते ते आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पूजा खेडकर यांना फौजदारी कारवाईला सुद्धा आता सामोरे जावं लागणार आहे. कदाचित त्यांची अटक सुद्धा होऊ शकते. अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.